नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आपण बायोलॉजी आपल्या मातृभाषेतून समजून घेत आहोत। त्यामध्ये आपण पहिला टॉपिक जो 11वीचा चालू केला होता तो आहे लिव्हिंग वर्ड। त्यामध्ये आपण पहिला पॉइंट डिस्कस केला आहे कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग। ज्यांना तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांना प्लेलिस्ट मध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आजचा जो आपण कन्सेप्ट निवडलेले आहे ते आहे टॅक्झोनॉमी। कोणता पण विषय समजून घ्यायचा असेल तर अगोदर त्या विषयाच्या शब्दाची ओरिजिन आपल्याला समजली पाहिजे। बघा, टॅक्झो या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा, टॅक्झो म्हणजे काय? टॅक्झो म्हणजे अरेंजमेंट। टॅक्झो म्हणजे काय रे? अरेंजमेंट। अरेंजमेंट। आणि नॉमी म्हणजे काय? नॉमी म्हणजे काय तर स्टडी। म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? स्टडी। मग टॅक्झोनॉमी या शब्दाचा पूर्ण अर्थ काय होतो? टॅक्झोनॉमी म्हणजे काय? अ प्रिन्सिपल अँड प्रोसिजर टू क्लासिफाय ऑर्गॅनिझम इज कॉल्ड टॅक्झोनॉमी। त्यामध्ये टॅक्झो म्हणा किंवा टॅक्सिस पण म्हणतो आपण। याचा अर्थ काय होतो? अरेंजमेंट। नॉमी म्हणजे काय? स्टडी। व्हॉट इज मीन बाय टॅक्झोनॉमी? अ प्रिन्सिपल अँड प्रोसिजर टू क्लासिफाय ऑर्गॅनिझम। काय म्हणणार आपण? अ प्रिन्सिपल अँड प्रोसिजर। अ प्रिन्सिपल अँड प्रोसिजर to classify organism, to classify organism। जी प्रोसिजर आहे, जे प्रिन्सिपल आहे ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्याचं, त्याला आपण काय म्हणणार? टॅक्झोनॉमी म्हणणार। मग ही जी काही टर्म आहे ही टर्म कुणी दिली रे? दिस टर्म वॉज गिवन बाय ए.पी. डे कॅन्डोले। ए.पी. डे कॅन्डोले या शास्त्रज्ञानं ही टर्म दिली। कोणती? टॅक्झोनॉमी। हा टॅक्झोनॉमी हा शब्द कोणत्या भाषेतला आहे रे? तर आहे ग्रीक वर्ड। कोणता वर्ड आहे? ग्रीक वर्ड। ग्रीक वर्ड। ठीक आहे। काय म्हणलं आपण? टॅक्झोनॉमी म्हणजे काय? अ प्रिन्सिपल अँड प्रोसिजर टू क्लासिफाय ऑर्गॅनिझम इज कॉल्ड टॅक्झोनॉमी। हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? तर ग्रीक भाषेतला आहे। कोणत्या भाषेतला आहे? ग्रीक भाषेतला। आणि टर्म कुणी दिली? ए.पी. डे कॅन्डोलेनं दिलेली आहे। नेक्स्ट पहा। आता टॅक्झोनॉमीच्या स्टेप्स कोणकोणत्या? कशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन करणार? पहिल्यांदा काय म्हणतो आपण? कॅरेक्टरायझेशन। ते जे काही स्पेसिस आहे त्याचं कॅरेक्टरायझेशन करणे, म्हणजे कॅरेक्टर कोणकोणते ते ओळखून घेणे। फर्स्ट आपण काय म्हणणार? कॅरेक्टरायझेशन। आहे कॅरेक्टरायझेशन। नेक्स्ट काय करायचे? जसं कॅरेक्टरायझेशन केलं नंतर क्लासिफिकेशन। क्लासिफिकेशन तो आपण त्याच्या अगोदर म्हणूया आयडेंटिफिकेशन। काय करणार नंतर? आयडेंटिफाय करणार। आयडेंटिफिकेशन। जसं आयडेंटिफाय केलं त्यानंतर काय करणार? मग त्याला करणार आपण क्लासिफाय। आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन। काय म्हणणार? क्लासिफिकेशन। आपण कॅरेक्टरायझेशन केलं, कॅरेक्टर कोणकोणते ओळखले, आयडेंटिफाय केलं त्याला, नंतर त्याचं वर्गीकरण केलं, आणि सगळ्यात शेवटी काय करणार? नॉमेनक्लेचर। काय आहे? नॉमेनक्लेचर। Characterization, classification, identification and nomenclature. These are the steps of taxonomy.
अजून एक वर्ड आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे, तो म्हणजे सिस्टमॅटिक. काय वर्ड दिला आहे? सिस्टमॅटिक्स. काय आहे? सिस्टमॅटिक्स. हा शब्द कोणत्या भाषेतला आहे रे? हा आहे लॅटिन वर्ड. ओरिजिन कुठली जी? लॅटिन वर्ड. यामध्ये काय असतात अभ्यास केला जातो पहा. कॅरेक्टरायझेशन तर होणारच आहे, आयडेंटिफिकेशन पण केलं जाईल, क्लासिफिकेशन पण केलं जाईल, नॉमेनक्लेचर पण असेल. यामध्ये काय? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप. मग फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? तर आपण साध्या आणि सोप्या भाषेत म्हणूया वंशावळ. काय म्हणणार? वंशावळ. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? तर आता नेक्स्ट पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, 5 मिनिटाचा पॉइंट आहे, ध्यान देऊन ऐकायचंय. तर नाव काय आहे? बायनोमियल नॉमेनक्लेचर. काय नाव आहे? बायनोमियल नॉमेनक्लेचर. तर पहा इकडे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली बायनोमियल नॉमेनक्लेचर. बायनोमियल नॉमेनक्लेचर. आता हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणी दिलं रे? आपल्याला माहिती आहे टू किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलेलं आहे? कार्लियस लायनस. त्याच प्रकारे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सुद्धा कोणी दिलं आहे? कार्लियस लायनस. कोण दिलंय? गिवन बाय कार्लियस लायनस. कार्लियस लायनस. त्याने काय सांगितलं रे? बायनॉमियल नॉमेनक्लेचरची गरज का पडली रे? एकाच स्पेसिसला, नीट ऐका, एकाच स्पेसिसला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. मग त्या स्पेसिसला आयडेंटिफाय कसं करणार? त्यासाठी काय केलंय? प्रत्येक स्पेसिसला एक कॉमन नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर? काय दिलंय? कॉमन नाव देण्यात आलंय, जेणेकरून तुम्ही कुठेही गेलात आणि ते नाव घेतलं की लगेच त्या लोकांना आयडेंटिफाय होईल, हा व्यक्ती त्या स्पेसिस बद्दल बोलत आहे. मग या बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये जे काही नाव आहे त्या स्पेसिसचं, त्या ऑर्गॅनिझमचं, त्यामध्ये किती शब्द असतात? 2 शब्द असतात. किती वर्ड आहेत? 2 वर्ड. मग जो फर्स्ट वर्ड आहे, फर्स्ट वर्ड, हा फर्स्ट वर्ड काय रिप्रेझेंट करतो रे? हा रिप्रेझेंट करतो जीनस. काय रिप्रेझेंट करणार आहे? जीनस. आणि हा जो काही फर्स्ट वर्ड आहे तो स्टार्ट होणार आहे कशाबरोबर? स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. फर्स्ट वर्ड जीनस अँड स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर. स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर. कॅपिटल या लेटर पासून काय होईल रे? जीनस ची सुरुवात होणार आहे. ठीक आहे. मग जो सेकंड वर्ड आहे त्याचं काय सांगतो बाळा, लक्ष दे. सेकंड वर्ड काय आहे? तो आहे स्पेसिफिक इफिथेट, किंवा आपण त्याला काय म्हणणार? स्पेसिस म्हणूया. हा कसा स्टार्ट होईल रे? हा स्टार्ट होतो, स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर. हा छोट्या अक्षरानं काय होणार आहे? स्टार्ट होणार. बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये 2 शब्द येतात. पहिला जो शब्द आहे त्याला जीनस म्हणतो, स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर. दुसरा जो वर्ड आहे तो स्पेसिफिक इफिथेट आहे, तो स्मॉल लेटरनं त्याची काय होते? सुरुवात होते. आता नाव लिहिताना काय करायला पाहिजे पहा. पहिल्यांदा काय करणार? एक्झाम्पल आपण घेऊ या ठिकाणी मॅग्निफेरा इंडिका. काय लिहिले मी? मॅग्निफेरा इंडिका. पहा मी लिहिताना काय केलं रे? पहिला लेटर कॅपिटल काढलं,
पहिल्या अक्षराचं पहिलं लेटर कॅपिटल काढलं पहिल्या शब्दाचं, दुसऱ्या शब्दाचं पहिलं लेटर काय काढलं स्मॉल काढलं. एक ट्रिक लक्षात ठेवा, ट्रिक अतिशय महत्वाची. आय पुढचं तुम्ही म्हणा एल म्हणजे काय यू. आय म्हणजे काय रे इटॅलिक्स. आय म्हणजे काय इटॅलिक्स. आणि हा शब्द कोणत्या भाषेत लिहिला जातो रे रिटर्न इन इटॅलिक्स. इटॅलिक्स लँग्वेज मध्ये लिहिला जातो. त्यानंतर त्याची ओरिजिन कशी आहे लॅटिन डेरिव्हेटिव्ह. आणि ज्यावेळेस हा शब्द लिहितात त्यावेळेस या शब्दाच्या खाली काय केले जाते रे अंडरलाईन केली जाते. काय केलं जाते अंडरलाईन केली जाते. आपण काय म्हणतो अंडरलाईन सेपरेटली. कशी करणार पहा. बरोबर. नेक्स्ट हे जे काही बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टम आहे हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. काय आहे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. पहा काय म्हणलं इटॅलिक्स मध्ये लिहिला जातो. लॅटिन त्याची ओरिजिन आहे. ज्यावेळेस शब्द लिहितात त्यावेळेस हाताने लिहित असताना त्याला काय केलं जातं अंडरलाईन केलं जातं. आणि युनिव्हर्सली काय ऍक्सेप्टेड आहे. बरोबर. आणि प्रिंट टेक्स्ट हे समजलं रिटर्न इन इटॅलिक्स. ठीक आहे. आता लक्षात लास्ट पॉइंट आहे ज्यावेळेस तुम्ही वर्ड लिहिणार पूर्णपणे समजा वर्ड आहे कोणता मॅग्निफेरा इंडिका. मॅग्निफेरा इंडिका तुम्ही शब्द लिहिला. शब्दाचं पहिलं अक्षर काय पहिलं अक्षर कॅपिटल काढलं बरोबर. हे काय आहे जिनस आहे. हे काय आहे स्पेसिस आहे. स्मॉल लेटर काढलं. आता समजा ते एखाद्या शास्त्रज्ञानं सायंटिस्टनं डिस्कवर केलेलं आहे आणि त्या सायंटिस्टचं नाव तुम्हाला लिहायचं आहे तर कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये. आणि कुठे लिहिणार सगळ्यात शेवटी. ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये सगळ्यात शेवटी काय करणार त्या सायंटिस्टचं नाव लिहिणार. याचा अर्थ काय मॅग्निफेरा इंडिका कुणी सांगितलंय लायनसनं सांगितलं. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थिंक ऑनलाईन थिंक मराठी थिंक MD बायोलॉजी.